हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक नंबर 11. श्री भगवानुवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गताशुंच नानुशोचन्ति पंडिता. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलून तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू म्हणजे अर्जुन जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. तात्पर्य भाषला प्रभुपाद शिला प्रभुपाद जी की जय. भगवंतांनी तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला म्हणजे अर्जुनाला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. काल आपण बघितलं की अर्जुनाने याच्या पहिल्याच्या श्लोकमध्ये आपण बघितलं की अर्जुन कृष्ण भगवानांना म्हणतो की मला काही कळत नाहीये, मी गोंधळून गेलेलो आहे, तर कृपया करून माझे गुरुभाने मला योग्य ते मार्गदर्शन करा, पण मी आता युद्ध करू शकत नाहीये. तर यावर श्री भगवान आपला उपदेश अर्जुनला देत आहेत. भगवंत म्हणाले की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचं ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृतावस्थेबद्दल शोक करीत नाही. पुढील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयंतांच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता, पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा यांच्याबद्दलचं हे ज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे जो विद्वान नसल्यामुळे जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. वास्तविकपणे तो म्हणजे अर्जुन विद्वान नसल्यामुळे जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्म्या इतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही. हे तो जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याला शोकास कारणीभूत होत नाही. पुन्हा वाचूया. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्म्या इतके हे शरीर महत्त्वपूर्ण नाही. हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. हरे कृष्ण.